आनंद कसपटे यांनी बावधन पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती। ज्या फिर्यादीमध्ये 51 तोळे सोनं, चांदी आणि एक आलिशान गाडी असा उल्लेख होता। आता ही आलिशान गाडी बावधन पोलिसांनी जप्त केली आहे। या जप्त केलेल्या गाडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। अजित पवारांचे निकटवर्ती असलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी बावधन पोलिसांत फिर्याद दिली होती। या फिर्यादीत 51 तोळे सोने, काही चांदीची भांडी आणि एक आलिशान गाडीचा देखील उल्लेख होता। या प्रकरणी आता बावधन पोलिसांनी ही आलिशान गाडी मुद्देमाल म्हणून जप्त केली। 40 ते 45 लाख रुपये किमतीची ही आलिशान गाडी हुंडा म्हणून लग्नामध्ये हगवणे कुटुंबियांना कसपटे कुटुंबियांनी दिली होती। या गाडीची चावी देखील अजित पवारांनी हगवणे कुटुंबातील जे चिरंजीव होते शशांक हगवणे, जे वैष्णवीचे पती, त्यांना दिली होती। त्यामुळे एकूणच या गाडीची चर्चा होती। त्यामुळे आता बावधन पोलिसांनी ही गाडी मुद्देमाल म्हणून ताब्यात घेतले। आता उरलेले 51 तोळे सोने आणि काही चांदीचे भांडे देखील हिंजो बावधन पोलीस मुद्देमाल म्हणून जप्त करण्याची शक्यता आहे। अद्याप देखील सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार आहेत। तर पती शशांक हगवणे, सासू आणि नंदन यांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाची दखल देखील महिला आयोगाने घेतली। आता या प्रकरणी पुढील कारवाई काय होणार हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि एक एक वस्तू ज्या हगवणे कुटुंबियांना लग्नामध्ये कसपटे यांनी दिल्या होत्या त्या एकूणच सगळ्या आता जप्त करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। सूरज कसबे, NDTV मराठी, बावधन, पुणे।